नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पूर्णाजी ही खूप खुश झालेली असते, कारण सायलीने तिचा जो बॉक्स आहे जो खूप महत्वाचा होता तो रिपेअर केलेला असतो, म्हणून पूर्णाजी खुश झालेली असते. मग पूर्णाजी आहे ती सायलीला बोलावून घेते आणि सायलीला एक कानातले देत आहे. सुंदर असे कानातले ती सायलीला देत आहे आणि सायलीला म्हणते की हे घे. तेव्हा सायली म्हणते, हे तुम्ही माझ्यासाठी देताय? तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो. कसे, तू माझा तो महत्वाचा बॉक्स होता तो रिपेअर केला आणि पुन्हा माझ्याजवळ दिलास, त्याच्यासाठी त्याची परतफेड म्हणून देते. तेव्हा मात्र सायली म्हणते की तुम्ही परतफेड म्हणून देताय, पण मी तो आशीर्वाद म्हणून घेते. म्हणजे पूर्णाजीने या पद्धतीने जे वागलेली असते ती गोष्ट सायलीला खरं तर आवडलेली नसते, पण सायली तिथं बोलून दाखवते की मला परतफेड म्हणून नको आहे, तर आशीर्वाद म्हणून मी स्वीकारत आहे, असं सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा पूर्णाजी आहे ती रागातच असते, ती सायलीकडे पाहत असते. म्हणजे तिचा काही माज कमी झालेला नसतो, तिला जे वाटत असतं ते ती बोलून दाखवलेलं असतं, पण तरीही तिला त्या गोष्टी ज्या पद्धतीने रिॲक्ट करायच्या आहेत त्या पद्धतीने तिने केलेल्या असतात. इकडे अर्जुनला सरंजामेच्या बाबतीत एक मोठी गोष्ट समजलेली असते आणि अर्जुन हा सरंजामेकडे आलेला असतो. त्यासोबतच सायलीही सोबत आलेली असते. तर अर्जुनला जी गोष्ट समजलेली असते ती म्हणजे सरंजामे हा महिपतचा माणूस आहे. अर्जुन येतो आणि डायरेक्टली कॉलर पकडतो. सरंजामे मात्र म्हणत असतो की तुला माहिती आहे का तू काय केलेस? रिटायर्ड पोलीस ऑफिसरची कॉलर धरलेली आहेस. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, मला सगळं माहिती आहे मी काय केलेलं आहे, पण तुम्ही काय केलंय हे तुम्हाला माहिती आहे का? कारण आत्ता मला कळलेलं आहे की साक्षीचे लोकेशन रिपोर्ट कुणी चेंज केलेले होते, तर साक्षीचे लोकेशन रिपोर्ट हे तुम्ही चेंज केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावेळेस सरंजामे अर्जुनला विचारतो की हे तुला कसं कळलं आणि तू का म्हणतोस, कशावरून, पुरावा काय तुझ्याकडे? तेव्हा मात्र सरंजामे तिथं विचारल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की एकच पुरावा आहे त्या बाबतीतला माझ्याकडे, तो म्हणजे साक्षी कन्स्ट्रक्शनच्या नवीन साईटच्या उद्घाटनाला तुम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे. तुमचा आणि त्यांचा संबंध काय आहे? हा प्रश्न जेव्हा अर्जुनने विचारलेला आहे तेव्हा मात्र सरंजामेच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, प्रियाची वाट लागणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे अर्जुन घरी आलेला असतो आणि तो सायलीशी बोलत असतो. सायलीला म्हणत असतो की मला कळत नाहीये की ही तन्वी जी आहे ना ती अशा पद्धतीने कशी वागू शकते. सायली म्हणत असते की मला तर ना प्रश्नच पडतोय की खरंच ती रविराज काका आणि प्रतिमा त्यांची मुलगी आहे, कारण त्या दोघांचा स्वभाव पाहता या मुलीचा स्वभाव कुठंच जुळत नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं तुला सांगायचं राहिलं, प्रतिमा त्याची तब्येत ना मगाशी जरा अचानकच बिघडली होती, त्यामुळे सिनियर धावतच गेला, कारण सुमन काकीचा फोन आलेला होता. सायली म्हणते काय काय झालं असेल प्रतिमा त्यांना, थांबा फोन लावते. मग सायली फोन लावते, रविराज तिथे असतो. सायली डायरेक्ट विचारायला सुरुवात करते की काय झालं प्रतिमा त्यांना, बरे आहेत का त्या, काय झालेलं होतं, कशाने, असा प्रश्नांचा भडीमार सुरू होतो. तेव्हा रविराज मात्र म्हणतात की अगं शांत हो, प्रतिमा थोडीशी पॅनिक झाली होती, घाबरली होती, आता ती गाढ झोपली. तेव्हा सायली म्हणते खरंच ना, बाकी काही नाहीये ना? तेव्हा रविराज म्हणतात की अगं आज तिला भास झाला होता, तिला नागराज मारतो या गोष्टीचा, म्हणजे नागराज तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करतोय असा भास झाला होता. इकडे सायली आणि अर्जुनला धक्का बसतो. सायली म्हणते असे भास कधीपासून व्हायला लागलेत त्यांना? तेव्हा रविराज म्हणतात नाही माहिती, अगं असं अचानक कधी कधी व्हायला लागले तिला. तेव्हा सायली म्हणत असते की असं आहे का? रविराज म्हणतात की अगं ती गाढ झोपली आत्ता, उगीच तिला आपल्या आवाजाने डिस्टर्ब नको. एवढं सायलीने काळजीने फोन केलेला असतो, रविराजनेही सांगितलेलं असतं, पण सायलीला एक गोष्ट कळलेली आहे की नागराज काका हे मारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि असा भास प्रतिमात्यांना झालेला आहे. ही गोष्ट मात्र सायलीला कळत नाही. नक्की याच्या मागं काय कारण आहे हा विचार सायलीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली जी आहे ती म्हणत असते की कसं शक्य आहे, म्हणजे अचानक असं होऊ शकतं का, हे प्रश्न सायलीला पडलेले असतात. आणि त्यासोबतच सायली जी आहे ती पाहत असते नक्की काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीने होत आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार सायलीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तर इकडे प्रिया जी आहे ती विचार करत असते. आता प्रियाला प्रश्न पडलेला असतो की हे काय होतंय, म्हणजे या सर्व गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या, हा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. कारण आज जे काय घडलेलं आहे, एक साधासा बॉक्स होता तो पडला, तर ही म्हातारी एवढी बोललेली आहे, नक्की याच्या मागं कारण काय आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र
इकडे सायलीच्या बाबतीत सायलीचं जरा बोलणं वागणं वाढलेलं आहे. आज सायली डायरेक्ट येऊन माझ्याशी या पद्धतीने बोलली. मला ना या सगळ्या बाबतीत काहीतरी करावं लागणार आहे. हे सगळं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. कारण प्रियाला घरातलं वातावरण तर गढूळ करायचंच आहे. त्यासोबतच घरातल्या सगळ्यांना त्रास झाला पाहिजे अशी तिची इच्छा असते आणि तिचे प्रयत्न चाललेले असतात. त्यासोबतच तेवढ्यातच अश्विन तिथे येतो आणि अश्विन म्हणतो, काय झालं का तन्वी? तेव्हा ती सांगत असते की एक छोटासा बॉक्स पडला. सगळेजण मला खूप बोलले घरातले. मी किती वेळा सॉरी म्हटलं. आता मला सांगा प्रेक्षकांनो, ही मूर्ख प्रिया एकदा तरी सॉरी म्हटली होती का? कशी वागलेली होती ती? किती तिने घाणेरडेपणा केला होता तिथं. आणि आता अश्विन आला की त्याचे कान भरत आहे. अश्विनला ती म्हणत आहे की मी एवढ्या वेळा त्यांना सॉरी म्हणाले, पण खरंच ही सॉरी म्हणाली होती का? ही मात्र मोठी गोष्ट आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, काय सांगतेस तू? मी बघतो उद्या, मी बोलतो सगळ्यांशी. म्हणजे आता हा बायकोचा बैल झालेला अश्विन हा आता सगळ्यांना जाब विचारायला जाणार आहे आणि तो फक्त तन्वीवरती विश्वास ठेवणार. म्हणजे कमेंट ज्या येतात की नाही, म्हणजे प्रियाच्या बाबतीत पुराव्यांचा पाऊस जरी पडला तरी ती कल्पना आणि अश्विन हे दोघं मात्र विश्वास ठेवणार नाही आहेत, ह्या मात्र खरे आहेत. कारण त्या कल्पना आणि अश्विनला जराही त्या तन्वीबद्दल काही वाटत नाही आहे. म्हणजे सगळं तिचं म्हणणं खरंच आहे. तिच्या विरोधात कितीही पुरावे दिले, काहीही केलं तरीही त्यांच्यासाठी तीच योग्य आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की प्रत्येक वेळेस की हो, तन्वी जे करते तेच योग्य आहे, तन्वी जे वागते तेच योग्य आहे. फक्त त्यांच्यासाठी तन्वी 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 एवढं सुरू झालेलं असतं. मग अश्विन एक फाईल शोधत असतो. तेव्हा प्रिया म्हणते, काय झालं? तेव्हा अश्विन म्हणतो की नाही, माझी एक फाईल होती ती मी शोधतोय. चावी कुठे आणि हे लॉक का केलेलं आहे? खरं तर त्या कबडमध्ये प्रियाने एक महत्त्वाची गोष्ट ठेवलेली असते, ती म्हणजे सायलीचं असलेलं गाठोडं. आणि ते अश्विनला म्हणते, नाही माहिती रे मला, पण तुझी फाईल नसेल त्यात. माझं डिझाईनचं साहित्य ठेवलेलं आहे, मी माझ्या डिझाईन्स ठेवलेले आहेत. अश्विन म्हणतो, ठीक आहे. प्रिया मात्र रडायची नाटकं करून झालेली असतात. इकडे सायलीला काही झोप येत नसते. सायली उठते आणि तो बॉक्स जो आहे तो घेऊन बसते. तो बॉक्स तिला दुरुस्त करायचा असतो, म्हणूनच तिने तो बॉक्स उचललेला असतो आणि तो बॉक्स जो आहे तो दुरुस्तीला घेते. तेव्हा तिच्या पद्धतीने तो बॉक्स जोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासोबतच तिच्यावरती त्या बॉक्सवरती आणखी काही डिझाईन करता येतात का ते ती पाहते आणि हा सुंदर असा बॉक्स जो आहे तो तयार केला जातो. खरं तर सायलीने एवढ्या प्रेमाने ही गोष्ट केलेली असते. आता पूर्णाजीची रिॲक्शन काय असणार आहे हे मात्र मोठं असतं. त्याचबरोबर इकडे सायली तो बॉक्स जोडते. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनला सायली म्हणत असते, मी नाश्त्याला घेते, तुम्ही येताय ना? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो येतो, तू पुढे हो. आणि हे हातात काय आहे तुझ्या? तेव्हा सायली म्हणते की पूर्णाजींचा बॉक्स आहे, तो मी माझ्या पद्धतीनं जोडलेला आहे, असं सायली सांगत असते. आणि तेव्हा अर्जुन म्हणतो की खरंच खूप छान झालंय बायको, पण या घरातल्यांना ना तुझी किंमत नाही आहे. तू कितीही त्यांच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी या घरातल्या लोकांना तुझ्याबद्दल कधीच काही वाटत नाही. त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे ती तन्वी. तन्वी किती खोटं वागते तरीही ती महत्त्वाची आहे. तेव्हा सायली म्हणते की एक ना एक दिवस कळेल ना सगळ्यांना, सगळ्यांच्या लक्षात येईल. त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते, पण तुम्हाला काय झालंय, तुम्ही काय एवढे टेन्शनमध्ये आहात? तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की मला ना एक गोष्ट क्लिअर होत नाही आहे की तो साक्षीचा जो रिपोर्ट आहे तो कुठून आला. कारण मी ना आज त्यावेळेस जे इन्चार्ज होते ना सरंजामे, त्यांना भेटायला जाणार आहे. मागं त्यांना मी कॉल केला होता, त्यावेळेस मला ते बोलले होते जेव्हा कधी मदत लागेल तेव्हा ये. मग मी आणि चैतन्य आज तिकडे जातोय, बघूया. कारण त्यांना माहिती असणार आहे, ते इन्चार्ज होते तर त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आलेले असणार आहेत. हे सगळं बोलणं अर्जुन आणि सायलीचं चाललेलं असतं. अर्जुन सायलीला सांगत असतो. सायली म्हणत असते की काळजी करू नका, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, असं सायली अर्जुनला सांगत आहे. अर्जुन तो बॉक्स हातात घेतो आणि सायलीला म्हणतो की खरंच छान पद्धतीने जोडलेला आहे. सायलीही अर्जुनला सांगत असते की ते सरंजामे आहेत ना, त्यांना भेटल्यानंतर बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील, असं सायलीचंही बोलणं चाललेलं असतं. इकडे सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांशी बोलत आहेत. सायली अर्जुनला म्हणते की चला या तुम्हीही नाश्त्याला खाली, नाश्ता करूनच जा. इकडे प्रिया आहे, ती उठलेली असते, तिच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं. आज अश्विन जो आहे तो क्लिनिकला गेला की मी ते जे गाठोड आहे ना ते कुठंतरी लपवून ठेवेल, कारण इथं ठेवणं ते रिस्की आहे माझ्यासाठी. जर ते गाठोडं मधुभाऊंना कळलं आणि मधुभाऊंच्या समोर आलं तर सगळ्यांच्या समोर ते सत्य येणार आहे. कारण मधुभाऊ एका सेकंदात सांगून टाकतील की ते सायलीचं गाठोड आहे. हे सगळं प्रियाला आता भीतीदायक वाटत असतं.
म्हणून तिने हे सगळं बोलत असते. त्याच वेळी सायली येते. सायलीने तो बॉक्स आल्यानंतर पूर्णाजी ज्या चेअरवरती बसत असते त्या चेअरवरती तो बॉक्स ठेवलेला असतो आणि ती वाट बघत असते. त्याच वेळी सगळेजण आता नाश्त्यासाठी येतात. सायलीने नाश्त्याची तयारी केलेली असते आणि त्याचबरोबर पूर्णाजीचा तो बॉक्सही तिथे असतो. पूर्णाजी येते. आल्या आल्या तो बॉक्स पाहते आणि पूर्णाजीला धक्का बसतो. पूर्णाजी म्हणते, काय एवढं सुंदर झालं माझं हा बॉक्स. प्रियाही तिथे बसलेली आहे आणि त्याचबरोबर प्रिया तिथे बसलेली असते. त्याच वेळी पूर्णाजी जी आहे ती तो बॉक्स उचलते आणि तो बॉक्स पाहू लागते. हे सगळं कुणी केलंय? पुन्हा जोडला गेलाय पहिल्यासारखा दिसतोय, अगदी नव्यासारखा वाटायला लागलाय असं पूर्णाजी म्हणत अगदी लहान लेकराच्या चेहऱ्यावरती जो आनंद झालेला असतो तसाच आनंद इथं पूर्णाजीच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. त्यासोबतच इकडे पूर्णाजी जी आहे तो बॉक्स पाहते आणि ती खूप खुश झालेली असते. तिला खूप छान वाटत असतं आणि ती म्हणत असते की खरंच. त्याचवेळी अर्जुन सांगत असतो की हो, हे सगळं माझ्या बायकोने केलं, तिने जोडलं. त्यावेळेस ती तिच्याकडे पाहते आणि म्हणते की खरंच कमाल केली. प्रताप, कल्पना सगळेजण तिथे असतात आणि प्रियाही आता नाश्त्यासाठी येऊन बसलेली असते. तर प्रिया मात्र आता तोंड उघडते कारण तिला तेवढंच जमतं. प्रिया म्हणते, हां मी जोडणारच होते, आज रिपेअरला देणार होते तो बॉक्स. प्रताप मात्र शांत बसत नाही. प्रताप म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तो बॉक्स सायलीने स्वतः जोडलाय, रिपेअरला नाही दिलेला. प्रिया तोंडावर पडलेली असते. इकडे पूर्णाजी मात्र खुश झालेली असते. पूर्णाजीला बरं वाटलेलं असतं की हा जो बॉक्स आहे तो पुन्हा तिला मिळालेला आहे कारण पूर्णाजी दुखावली गेलेली. त्यावेळेस इकडे पूर्णाजी म्हणते की अर्जुन, तुझ्या बायकोने आज हा बॉक्स नाही जोडला फक्त, तर माझ्या मनातल्या भावना जोडलेल्या आहेत या बॉक्सच्या बद्दलच्या. हे पूर्णाजी बोलत आहे. तेव्हा मात्र सगळेजण पूर्णाजीकडे पाहत असतात. प्रियाला मात्र राग आलेला असतो. प्रियानं जे काही कांड केलेलं असतं ते इतकं भयानक होतं, तिचं जे वागणं होतं ते भयानक होतं आणि म्हणून प्रताप लगेचच तिथं बोलत असतो. प्रताप म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, तो बॉक्स जेव्हा काल पडला होता तेव्हा ज्या पद्धतीने वागली होती आणि त्याच्यावरूनच कळत होतं की तू जोडणार होतीस का काय करणार होती, असं सगळेजण प्रियाला बोलत आहेत. तेव्हा मात्र अर्जुन तिथे असतो. अर्जुनही तेच बोलत असतो. मग आता चमचा आलाच पाहिजे चमचेगिरी करायला, प्रियाची वकिली करणारा आलाच पाहिजे ना तिथे. त्याचबरोबर हे सगळे ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या मात्र इकडे भयानक अशा पद्धतीने घडलेल्या असतात. आणि मग प्रतापही बोलत असतो की काल तुला अजिबात वाटलं नाही की हे जे काय करतेस ना तू ते विचित्र आहे, हे जराही तुला वाटलेलं नाही, असं सगळेजण प्रियाला बोलत आहेत. तेव्हा मात्र सायली तिथं उभीच असते. प्रियाला मात्र या सगळ्या गोष्टींचा राग येतो आणि प्रियाला मात्र असं वाटत राहतं की हे सगळं जे काय घडत आहे ते चुकीचं चाललेलं आहे आणि एकदा का या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं झाल्या तर खूप अवघड होणार आहे असं सायलीला सुद्धा वाटत असतं. अश्विन तिथे येतो आणि अश्विन बोलायला सुरुवात करतो. अश्विन म्हणत असतो की मला ना एकच गोष्ट करायची आहे, मला कळतच नाही आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस तन्वीलाच का बोलला होता. प्रियाची मात्र नाटकं सुरूच असतात. तेव्हा अश्विन येतो आणि म्हणतो, बाद झाला, काल पण तुम्ही काही कारण नसताना माझ्या बायकोवरती आरोप लावलेले आहेत आणि तिच्याशी वाटेल त्या शब्दात बोललेले आहात कारण ती घरी असते, तुमचं सगळ्यांचं ऐकून घेते, तरीही तुम्ही असं. तेव्हा प्रताप त्याचबरोबर स्वतः कल्पना म्हणू लागते की तुला माहिती आहे का अश्विन, काल काय झालेलं होतं आणि तन्वी कशा पद्धतीने वागलेली होती, या गोष्टीची तुला कल्पना आहे का, असं म्हणत सगळेजण बोलत असतात. तेव्हा अश्विन म्हणतो की बाद झालं, कारण तन्वीच्या बाबतीत आरोप करायचं झालं की तुम्ही थांबतच नाहीये, थकतच नाहीये, तन्वीवरती फक्त तुम्ही आरोप करत राहता, असं अश्विन बोलत असतो. तेव्हा मात्र तिथं असलेल्या कल्पना त्याचबरोबर सगळ्यांना धक्का बसलेला असतो कारण सगळ्यांच्या डोळ्यासमोर घडलेलं होतं म्हणून नशीब आणि तेही पूर्णाजींच्या बाबतीत घडलेलं होतं. हे जर सायली अर्जुनच्या बाबतीत असतं तर कुणी त्याच्यावरती विश्वासच ठेवला नसता. तर इकडे प्रिया मात्र पाहत असते. तेव्हा अश्विन येतो आणि म्हणतो, चल तन्वी, चल क्लिनिकमध्ये चल, संध्याकाळी येताना पण आपण बाहेरूनच जेवण करून यायचं आहे, नाही थांबायचे इथं, चल. प्रिया म्हणत असते की नाही, आता ह्याच्याबरोबर जर मी गेले तर ते गाठोडं मला लपवायचं आहे, ते कधी करू, नाही मी ह्याच्यासोबत नाही जाऊ शकत. पण अश्विन मात्र ऐकायला तयार नसतो. अश्विन फक्त एकाच गोष्टीच्या हट्टाला पेटलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, काही असलं तरीही मी आता शांत राहणार नाही, एवढंच अश्विनचं सुरू झालेलं असतं. अश्विन म्हणत असतो की नाही,
अजिबात नाही, मी ऐकूनच नाही घेऊ शकत. आणि तिला म्हणत असतो की चल, तिच्या हाताला पकडतो आणि तिला खेचत घेऊन जातो. चल लवकर, चल लवकर असं म्हणत तो तिला घेऊन निघालेलाच असतो. त्यासोबतच इकडे अश्विन जो आहे तो प्रियाच्या मागे लागलेला आहे आणि प्रिया जी आहे ती तयारच नसते यायला. तिचं फक्त एवढंच चालू आहे की नाही, मला नाही यायचं, मी इथंच थांबणार आहे. एवढं काय त्याच्यामध्ये, माझी माणसं आहेत, माझ्याबद्दल बोलले तर एवढं काय होतंय, असं तिचं म्हणणं सुरू झालेलं आहे. तेव्हा मात्र अर्जुन त्याचबरोबर घरातले सगळेजण थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. पण अश्विन मात्र थांबायला तयार नसतो. अश्विन म्हणत असतो की नाही, मी अजिबात ऐकणार नाही, तुला यावंच लागेल माझ्यासोबत. असं म्हणत अश्विन जो आहे तो हट्टाला पेटतो आणि तिला म्हणतो की चल. इकडे तिच्या हाताला धरतो आणि तिला खेचतच घेऊन चाललेला असतो. प्रियाच्या आता वाट लागलेली असते. म्हणजे प्रियाला जे गाठोडं लपवून ठेवायचं आहे ते गाठोडं मात्र तिला लपवून ठेवता येत नसतं. इकडे अर्जुन त्याचबरोबर सायली सगळेजण पाहत असतात. सगळ्यांच्या डोक्यात एकच सुरू आहे की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडतील असं नव्हतं वाटलं, असं इकडे सगळ्यांच्या डोक्यात चालू असतं. कल्पनाला पण चांगलंच कळलेलं असतं. म्हणजे प्रियाने काल जाऊन कान भरलेले आहेत म्हणून या गोष्टी अशा पद्धतीने घडलेल्या आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. इकडे अर्जुन, सायली सगळेजण असतात. तेवढ्यातच चैतन्य येतो आणि चैतन्य म्हणू लागतो की अर्जुन चल, निघायचं आहे आपल्याला. अर्जुनला सायली म्हणत असते की काय हे, थांबा ना, नाश्ता करून जा. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नको. दोघेही निघालेले असतात. इकडे सरंजामींकडे पोहोचतात. सरंजामींकडे आल्या सरंजामींना प्रश्न विचारू लागतात की त्यावेळेस तुम्ही इन्चार्ज होता, मग ह्या गोष्टी अशा का झालेल्या आहेत, म्हणजे तुम्ही लोकेशन रिपोर्ट तुम्ही मागितले नव्हते. तेव्हा सरंजामी म्हणतात की मी मागितले होते, माझ्या पर्सनल मेलवरून मी वेलोनेट कंपनीला मेल केलेला होता. आता याच्यावरती अर्जुनचा प्रश्न असतो की तुम्ही पर्सनल मेलवरून का मेल केला, म्हणजे तुमचं ऑफिसचा आय डी होताच ना. तेव्हा तो म्हणतो की तुला माहिती आहे की कशी कामं होतात, जर मी पर्सनल मेलवरून मेल केला होता तर माझं काम लवकर होणार होतं आणि म्हणूनच मी पर्सनल मेल आय डी वापरलेला होता. इथे अर्जुनला मात्र धक्का बसलेला असतो की नाही, पर्सनल मेल आय डी वापरायची अजिबात गरज नव्हती. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, मला दाखवाल का तो पर्सनल मेल आय डीवरनं तुम्ही मेल केलेला. तेव्हा ते सांगत असतात की त्या कंपनीमध्ये राजेश जो आहे तो माझ्या चांगल्या ओळखीचा आहे, मी त्याला मेल केलेला आणि मग मी जर ऑफिसच्या मेल आय डीवरून मेल केला असता तर ते रिपोर्ट मला मिळायला 4 दिवस लागले असते. ते रिपोर्ट मला 1 तासात मिळालेले होते. म्हणजे इथे सरंजामीला हे सांगायचं आहे की माझं काम लवकर व्हावं आणि मी कामाशी तत्वनिष्ठ आहे. माझं काम हे माझ्यासाठी पॅशन होतं, मी नोकरी म्हणून करत नव्हतो, म्हणून मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे त्याने असं दाखवून दिलेलं आहे की तो खूप चांगला, अगदी लोकांच्या भल्यासाठी काम करणारा अधिकारी आहे आणि त्यामुळं त्याच्या प्रत्येक वागण्यातून, बोलण्यातून हे दिसून येत असतं की तो जे आहे काम करतो ते मात्र खूप आनंदाने करत असतो आणि काम म्हणून तो करत नाही. या गोष्टी समोर आलेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे आता सायली किचनमध्ये असते. तिथे अस्मिताही आलेली असते आणि अचानक सायलीचं बोट कापतं. तेव्हा मात्र अस्मिता आहे ती तिथंच असते. ती म्हणत असते काय झालं. तेव्हा सायलीला म्हणत असते की अगं, तेवढ्यात ती धावतच सायलीकडे निघालेली असते. त्याच वेळी तिथे विमल येते आणि म्हणते अहो सायलीताई, कुठे येऊ लक्ष. अस्मिता म्हणते काय हे, तुझा वेंधळेपणा ना जरा पण थांबतच नाहीये, जरा बघून कामं करत जाणार. अगं विमल, हळद लाव बरं तिला आधी, असं बोलणं चाललेलं आहे. अस्मिताला सायलीची काळजी वाटत आहे. म्हणजे त्या दिवशी जे घडलेलं होतं, सायलीने अस्मिताचा जो जीव वाचवलेला होता, त्यानंतर अस्मिताच्या मनात सायलीबद्दलच्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने पुढे यायला लागलेल्या आहेत. इकडे चैतन्य आणि अर्जुन बाहेर आलेले असतात. त्यांना दोघांनाही प्रश्न पडलेला असतो की हे कसं शक्य आहे. कारण काही असलं तरीही आत्ता सरंजामे जे बोलत आहेत त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आहे. कारण पर्सनल मेल आय डीवरून मेल करायची गरज काय होती. म्हणजे कोणता अधिकारी असा पर्सनल मेल आय डी वापरतो आणि मेल करतो आणि रिपोर्ट मागून घेतो. इकडे सायली मात्र खुश झालेली असते. विमल म्हणत असते अगं तुला लागलंय. आणि काय सायलीताई, तुम्ही खुश काय झाल्या, तुम्ही हसताय. तेव्हा सायली सांगत असते की पाहिलं का, अस्मिताताई धावत आल्या होत्या, त्यांना काळजी वाटत होती, ही गोष्ट आनंदाची नाही आहे का, असं ती विमलला सांगू लागते. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणारे सायली ही पूर्णाजींकडे गेलेली असते, कारण पूर्णाजींनी सायलीला बोलवलेलं आहे. सायली जेव्हा तिथे जाते तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी सायलीला एक गिफ्ट देते, एक बॉक्स देते. त्या बॉक्समध्ये नक्की काय आहे
हे जेव्हा समोर येतं तेव्हा सायली उघडते आणि पूर्णाजी म्हणते की तू जो माझा बॉक्स जोडला होता ना त्याच्यासाठी हे देते. तेव्हा सायली म्हणते की तुम्ही मला जे देताय ते भरपाई म्हणून देत असाल, पण मी ते आनंदाने तुमचा आशीर्वाद म्हणून स्वीकारते. आणि सायलीने तो पूर्णाजीने दिलेलं सोन्याचं कानातलं आहे ते घेतलेलं आहे आणि पूर्णाजीचा तिला आशीर्वाद मिळाला आहे असंही तिथं ठणकावून सांगितलेलं आहे. पूर्णाजी मात्र सायलीकडे पाहत असते. पूर्णाजीला असं वाटत आहे की आपण उपकारांची परतफेड केलेली आहे, कारण तिने बॉक्स जोडला म्हणून तिचं कौतुक करायची काय गरज आहे. त्याची भरपाई म्हणून मी तिला देईल, म्हणजे तिनं काम केलं आहे ना त्यासाठी तिला देईल. पण त्या रिलेटेड ज्या भावना होत्या त्या तिथे येतातच ना. पूर्णाजी मात्र इकडे स्पष्टपणे अशा पद्धतीनं बोलत असते. इकडे सायली अर्जुन आणि सरंजामेकडे आलेले असतात. अर्जुनच्या हाती खूप मोठी गोष्ट लागलेली असते आणि जेव्हा ते दोघं जण तिथे येतात तेव्हा अर्जुन सरंजामेची कॉलर पकडतो आणि म्हणत असतो की तूच ते रिपोर्ट बदललेले आहेत ना, तूच केलाय ना हा सगळा झोल, असं म्हणत अर्जुन जो आहे तो त्या सरंजामेला मारत असतो. तेव्हा सायली त्याला थांबवत असते, कॉलर धरलेले असते. सरंजामे म्हणतो की खूप महागात पडेल, आज तू एका रिटायर्ड पोलीस ऑफिसरची कॉलर पकडलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्याकडे पुरावे आहेत आणि तुम्ही कुठल्या कामाशी तुमच्या तत्वनिष्ठ असता हेही मला माहिती झालेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्या साक्षी कन्स्ट्रक्शनच्या नवीन प्रोजेक्टच्या ओपनिंगचं इन्व्हिटेशन तुम्हाला कसं आलं, बोल, असं म्हणत अर्जुन त्याला बोलत आहे, धमकावत आहे. पण हा तर निर्धारलेला माणूस आहे, तो थोडं सत्य बोलणार आहे. अर्जुनला आता नक्की कशा पद्धतीनं हे धागेदोरे सुटत जाणार आहेत आणि सरंजामेची वाट कशी लागणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.